50,000 करोड आज कर्ज असेल, पण कोणालाही कधीही आपल्या खिशातून पैसे द्यायचं काम या सरकारला पाहायचं काम करून दिलं नाही. आता एकही योजना बंद पडू दिली नाही, एकही योजनेला थांबवलं नाही. निवड लाडकी बहीण योजना जरी त्यांनी सांगितली सुद्धा मान्य अजितदादा पवार यांनी म्हणजे मान्य केलं. आज अजितदादा आपल्याला निघून गेले, लक्षात घ्या माणसाची किंमत आहे. पण मला असं कर्तृत्वात व्यक्ती आहे, जो काम करणारा व्यक्ती आहे आपल्या आयुष्यात, त्या सामाजिक कार्याची जो जोड आहे तुमच्यामुळे दुर्गी होईल, सगळ्या लोकांना न्याय मिळेल. आणि सर्वांना विनंती आहे आजच्या अजितदादाबद्दल म्हणजे ते शब्द भाग सोडून होतात प्रत्येक माणसाबद्दल केलं तर अजितदादा निश्चितपणे आपल्या आयुष्यावर स्मरणात राहतील. मी होतो त्यांनी प्रयत्न केला आणि आज महाराष्ट्र बनले. पुणे शहराचे ते पालकमंत्री होते. पुण्याचं त्यांनी इतका मोठा विकास केला आहे की ते आपल्या सर्वांना माहीत आहे. या ठिकाणी दादांना श्रद्धांजली अर्पण करताना आमची शेवटची भेट मला असं वाटतं 9 तारखेला आमची सभा होती अमरावतीला आणि त्यांच्या भाषणात कि जब तक पूरा चांद रहेगा दादा को याद किया जाएगा महाराष्ट्र के क्या